आईला कुर्ता आणि आमच्या बाबूला एक कुर्ता घ्यायचा आहे. दोघांना कुर्ता, मला साडी, आयाला कुर्ता, असं नाही बोलायचं. नमस्कार फ्रेंड, हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला. हे माझे मिस्टर आहेत. हाय, ओळखत तर असालच तुम्ही यांना. तर हे माझे मिस्टर आहेत. तर आम्ही चाललो आहे कपडे घ्यायला. आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे, तर त्याच्या सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे. तुम्ही सगळे पण या. तर त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करायला चाललो आहे. तर बघूया आम्ही काय काय घेतो, काय काय शॉपिंग करतो. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्टार्टिंगचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. आम्ही शॉपिंगला जात होतो, पण पुढे मला त्याचा काही व्हिडिओ घेता आला नाही कारण खूप पाऊस होता. इथे मी आज मोदक बनवते. सारण तयार करून घेतलं आणि इकडे उकड काढून घेतली. मोदक कोणाकोणाला आवडतात, मोदक तुम्ही गणपती बाप्पांसाठी कसे बनवता, कधी बनवता, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे गरम गरम पीठ होतं, ते मळत होती. खूप हाताला चटके लागत होते, पण त्यानंतर तो मोदक खाताना हाताला लागलेले चटके आपण सगळं विसरून जातो. बघा कसं पटापट मी पीठ मळून घेत होती. चांगलं, जेवढं आपण चांगलं पीठ मळू तेवढे आपले मोदक मस्त बनतील आणि फाटणार नाहीत. मला एवढे चांगले काही मोदक बनवता येत नाहीत. म्हणजे त्याच्या कळ्या टेस्ट एकदम भारी असते, पण त्याच्या कळ्या वगैरे काय असतात त्या एवढ्या चांगल्या करता येत नाहीत. तरीही मी ट्राय करते. तुम्हाला मोदक कसे बनवता, कसे येतात नक्की सांगा. आमच्या घरी उद्या सत्यनारायणाची पूजा होती, त्याच्यासाठी आम्ही शॉपिंगला जाणार होतो. तर मी घेतली आहे, साड्या घेतल्या आहेत आम्ही. तर ते पूजेला मी घालेल तेव्हा मला सांगा कसा कलर आहे, कशी वाटते वगैरे. तर ते मी दाखवेनच तुम्हाला. ॲड करेल, व्हिडिओ टाकेन मी पूजेचा. तर बघा मी इकडे पीठ मळून घेते. पीठ मळणं एक खूप मोठं टास्क असतं कारण गरम असतं पीठ आणि त्याच्यामध्ये मळायचं म्हणजे खूपच कठीण काम आहे. तरी मी कसं तरी मळून घेतलं आणि मी व्हिडिओचं जे आहे ते यूट्यूबच्या म्हणजे 6:9 असं काहीतरी त्याचा आकार असतो, साईज असते. पण मला ते काही काल सुचलं नाही काढायला. मी उभाच व्हिडिओ काढला आय थिंक. बघा तुम्ही बघा, चालवून घ्या माझा व्हिडिओ. मला खूप काम असतं रोज, म्हणून मला काही समजत नाही व्हिडिओ काढायचं, कधी काढू काय काढू. मोदक बघा मी कसे बनवते. पटापट बनवले आहेत. तर व्हिडिओला लाईक करा. माझा मोदक आवडले, कसे बनलेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मला मोदक बनवायला येतात का, मला जमतात का, मला तेही सांगा. तुम्हाला माझ्यापेक्षा छान येत असतील. आणि तुम्ही मोदक बनवले का, बनवून झाले का. आमचं गौरी गणपतीचं विसर्जन असतं, तर उद्या पूजा ठेवली आहे. बघूया सगळं कसं काय होतं. व्हिडिओ तुम्ही बघत राहा. बघा मोदक बनवून झालेत आणि ते आम्ही बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक करून जाता जाता. त्याच्याने मला प्रोत्साहन मिळतं की हां बाबा लोकांना आवडत आहेत व्हिडिओ आणि आपण बनवत जाऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.